श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे। स्वामी समर्थ महाराज हे करुणेचे सागर आहेत, भक्त वत्सल आहेत आणि अत्यंत व्यापक दृष्टीचे आहेत। स्वामी महाराजांनी कधीही जबरदस्तीचे नियम आपल्या भक्तांवर लादले नाहीत। स्वामींचा एक खूप महत्त्वाचा संदेश आहे का भक्ती ही अंतःकरणातून असावी, बाह्य देखाव्यातून नसावी। आज अनेक भक्तांच्या मनामध्ये एक असा प्रश्न असतो की आम्ही मांसाहार करतो, आम्ही चिकन मटन खातो, तर आम्ही ह्या व्यक्तींनी स्वामी सेवा कशी करावी किंवा आम्ही स्वामी सेवा करू शकतो का? आमची मनामध्ये इतकी इच्छा असूनही मांसाहार करत असल्यामुळे स्वामी सेवा करण्याची त्यांना भीती वाटते। तर आमची सेवा स्वामी स्वीकारतील का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या प्रश्नाचे, तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। आणि आतापर्यंत तुम्ही जर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मांसाहार करणाऱ्या व्यक्तीने स्वामी सेवा कशी करावी? स्वामींना मांसाहार करणारा भक्त चालतो का? किंवा मांसाहार केल्यानंतर केलेली सेवा स्वामी स्वीकारतात का? आज आपण सर्व प्रश्नांची उत्तरे, याचे शास्त्र आणि अनुभव या स्वामींच्या कृपेतून समजून घेणार आहोत। सर्वप्रथम तर स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर अंतःकरणाची शुद्धता, श्रद्धा, सातत्य आणि आत्मिक शिस्त होय। स्वामी समर्थ हे दत्तावतार आहेत। ते भक्तांचा भाव पाहतात, बाह्य दिखावा नाही। स्वामी कधीच म्हणत नाही की आधी मांसाहार सोड आणि मग माझी सेवा कर। तर स्वामी म्हणतात माझी सेवा केल्याने आपोआप वाईट सवय तुमच्या बदलणार आहे, त्या बदलतील। परंतु आपल्याला स्वामी सेवा किंवा इतर देवदेवतांच्या सेवा करायच्या असतात आणि मांसाहार नाही म्हटलं तर अडथळा बनून मध्येच येतच असतो। तर आपल्या सर्वांच्या मनात शंकांचं वादळ निर्माण होतं आणि मांसाहार करतो, मग सेवा कशी करायची? मांसाहार केलेल्या दिवशी सेवा कशी करायची? असे एक ना एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात। त्यामुळे अशुद्ध मनाने सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच आहे। या प्रश्नावर ठाम उत्तर द्यावं एवढा माझा अधिकार नाही, पण मला जे वाटतं, जे माझ्या सतसत विवेक बुद्धीला पडतं आणि ते मी आज तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि शेवटी मांसाहार करायचा की शाकाहारी राहायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो। मांसाहार करतो म्हणून तो व्यक्ती वाईट असं कधीच होत नाही आणि शाकाहार घेणारा हा व्यक्ती हा आचार विचार आणि कर्माचा चांगला आणि मांसाहार घेतो म्हणून तो वाईट असंही नाही। मला माहीत आहे की या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, फक्त आजपर्यंत आपण या उत्तरापासून दूर पळत आलो आहोत। भूक लागल्यावर खाणं ही आपली प्रकृती आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक माणूस हा पोटासाठी सगळं काही करत आलाय। मग आपल्यासाठी शाकाहारी योग्य की मांसाहारी योग्य या भानगडीत आपण न पडता, त्याची शास्त्रीय माहिती न शोधता स्वामी सेवा करत असताना मांसाहाराचा अडथळा कसा येतो याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया। मांसाहार म्हणजे तामसिक अन्न मानले गेले आहे आणि तामसिक अन्नामुळे राग वाढतो, चंचलता वाढते आणि मन अस्थिरता असते असं म्हटलं जातं। परंतु सर्व दोष अन्नाचा नसतो, काही दोष अन्न ग्रहण करणाऱ्याच्या मनाचाही असतो। योग्य अयोग्य ते मी काही सांगणार नाही, याचे उत्तर तुमच्या जवळच आहे। आपण फक्त मांसाहार स्वामी सेवेतला अडथळा कसा हे पाहूया। आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची आहे, फार इच्छा असते आपल्याला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे, पण मांसाहार या शब्दामुळेच आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होत असते आणि आपल्याला मनापासून वाटते की सेवा करावी आणि दुसरीकडे असा अशुद्ध भाव असं नको, हेही असं वाटत असतं। जेव्हा आपण शुद्ध शाकाहार घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्या कुशंका नसतात, पण जेव्हा तुम्ही मांसाहार करता तेव्हा मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या इष्ट देवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणं, भक्ती करणं अयोग्यच असतं। जेव्हा घरात मांसाहार केला जातो तेव्हा घरातील वातावरण बदललेलं तुम्हाला नक्कीच जाणवेल। घरात अशांतता वाटते, वादही होतील आणि म्हणूनच मांसाहार सेवेतील अडथळाच आहे। मग आता काय करायचं? मांसाहार तर खायचा आहे आणि स्वामी सेवा सुद्धा करायची आहे, तर मग त्यासाठी काय करायचं? तर मग तुम्ही जेव्हा मांसाहार करत असाल तेव्हा सेवा न केलेलीच बरी आणि तसं कुणीही सेवा करणारही नाही, कारण की मांसाहार केल्यावर आपण देवाजवळ तर जातच नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, तो दिवस आपल्या स्वामी सेवेचा वाया गेलावा समजावा। कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले, ज्या दिवशी पुण्य घडले तो दिवस पुण्य घडले नाही तो दिवस वाया गेला समजावं, पण
त्या यमाला करुणा नसते. त्यामुळे काय करावं, तर तत्काळ पुण्य करावं लागतं. म्हणजे आपल्या आयुष्याचा एक एक दिवशी आपल्याला थोडंफार का होईना पुण्य करावं लागतं. तर मग या मांसाहारामुळे तो आपला एक दिवस वाया जातो. तर एवढे मात्र नक्की. आता हे सगळं आपल्या मनातील विचार झाले, पण म्हणजे आपल्या मनालाच प्रश्न विचारायचे की स्वामींची सेवा करतो, स्वामींना आवडेल असं असेल का की मांसाहार केलेला, याचे उत्तर तुम्ही स्वतः शोधा. गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार महादेव कधीही अशा भक्तीला स्वीकारत नाही जे दुसऱ्यांचा जीव घेऊन केलेली असते. ही सृष्टी देवांनी निर्माण केली आहे. या सृष्टीवरती प्रत्येक जीव हा देवाने निर्माण केलेला आहे आणि देवाचे प्रत्येक जीवावरती तेवढेच प्रेम आहे. एखादा जीव घेऊन आपल्या इच्छा पूर्ण करणे किती योग्य आहे आणि किती अयोग्य हे तुम्हाला समजेलच. आपल्याकडे शाकाहारी अन्नाचे अनेक पर्याय असतात. आपण मांसाहाराला निवडलं तर ते चुकच आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मांसाहार करून स्वामी सेवा करावी की नाही. तर नक्कीच तुम्ही मांसाहार जरी करत असला तर स्वामी सेवा करू शकता. फक्त मांसाहार ज्या दिवशी आपण करतो तो दिवस सोडला तर इतर दिवशीही तुम्ही सेवा करू शकता. परंतु सेवा करताना शुद्ध मन, नम्र भाव, श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. जर मन शुद्ध असेल तर भाव खरा असेल आणि श्रद्धा असेल तर स्वामी फक्त मांसाहार करतो या कारणावरून आपल्याकडे कधीच पाठ फिरवत नाही. तुम्ही जर मांसाहार करत असाल आणि स्वामी सेवा सुद्धा करत असाल तर हे फक्त काही नियम तुम्हाला पाळायचे आहे. बहुतेक भक्तजण हे स्वामी सेवा गुरुवारी करतात. तसेच काहींचं पारायण असतं, पारायण सेवा असतात. अमावस्या, पौर्णिमा या दिवशी काय करायचं, फक्त सात्विकच अन्न घ्यावं. या दिवशी मांसाहार टाळायचा. घरातही शिजवत जाऊ नका. स्वामी सेवा करण्याआधी शुद्धी करावी, स्नान करावं, स्वच्छ कपडे घालावे आणि मन स्वच्छ ठेवावं. मांसाहार केल्यानंतर थेट स्वामींची सेवा करू नये किंवा देवघराजवळ जाऊ नये. साधारणतः 12 ते 24 तासानंतर स्वामींची सेवा चालू करावी. आणि स्वामी सेवा जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक सुंदर अनुभव नक्कीच येईल की आपल्यातील जे काही वाईट गोष्टी आहेत ते आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतात. कारण की ज्यावेळेस आपण कोणत्याही देवाची सेवा करतो, आपण त्यावेळेस काय होतं, आपण सात्विकच अन्न खातो. मग आपल्याला हे मांसाहार किंवा हे जे तामसिक अन्न आहे तर याच्याकडे आपलं मन वळत नाही. हा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. मग मांसाहार करण्याची इच्छा कमी होते, मन शांत होऊन चिडचिडही कमी होते. स्वामी कधीही जबरदस्ती करत नाही, पण आपोआप हे परिवर्तन घडून येतं. हा तुम्ही अनुभव नक्की बघा. फक्त मन शुद्ध हवं आणि भाव खरा असायला हवा. स्वामी सेवेत एक नियम महत्त्वाचा असतो की खोटेपणा आणि देखावा करू नये. हे स्वामींना कधीच आवडत नाही. तसेच जर तुम्ही मांसाहार करत असाल तर स्वामी सेवाही करत असाल तर मनात कुठलाही अपराधी भावना ठेवू नका. सेवा अशी चालू ठेवा. सेवा चालू ठेवल्यामुळे हळूहळू तुमच्यामध्ये परिवर्तन घडेल आणि नक्कीच घडणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही काही संकल्पयुक्त सेवा करता किंवा घरामध्ये पारायण करता, 7 दिवसाचं सप्ताहाचं पारायण करता किंवा इतर काही सेवा करता ज्या संकल्पयुक्त आहेत, त्या काळात स्वतः तरी म्हणजे तामसिक अन्न खाऊ नका, मांसाहार करू नका. घरात शिजवलं तर ठीक आहे. जर तुम्ही स्वतः शिजवत असाल तर आंघोळ वगैरे करून मग तुम्ही काही पूजा करा किंवा तुमची पूजा वगैरे करून मग तुम्ही मांसाहार बनवा किंवा स्वतः खाल्ला तर संकल्पयुक्त सेवेमध्ये फक्त मांसाहार टाळत जा. इतर दिवशी फक्त 12 ते 24 मांसाहार केला तर 12 ते 24 तासांचा अवधी ठेवा. शेवटी मी एवढंच सांगेल, जरी तुम्ही मांसाहार करत असाल किंवा शाकाहारी असाल तर स्वामी फक्त आपलं अंतःकरण बघत असतात, आपला भाव बघत असतात. त्याच्यामुळे मांसाहार केला तरी तुम्ही 12 ते 24 तासांचा अवधी ठेवून तुम्ही स्वामी सेवा करू शकता. आणि शाकाहारी असेल तर काही विषयच नाही. आणि मांसाहार सोडणं किंवा करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, याच्यामध्ये आपण जास्त काही बोलू शकत नाही. जरी मांसाहार करत असला तरी तुम्ही स्वामी सेवा करू शकता. फक्त आपलं मन आपल्याला खात असतं आणि फक्त त्या दिवशी आपण देवाजवळ जायचं नाही किंवा तिथं तेवढी पूजा करायची नाही. हे प्रत्येक देवाच्या बाबतीत लागू असतं. त्याच्यामुळे एवढंच सांगेल का हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. तर पुन्हा भेटूया अशीच आध्यात्मिक माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.